नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज गोव्यामधला आपला तिसरा दिवस. आज आपण सकाळ सकाळ चाललोय नाश्ता आणण्यासाठी ना. आपले 2 पार्टनर रूममध्ये आहेत, आपण त्यांना घेऊन जाऊया. नाश्ता करूया. तर आपला नाश्ता आलेला आहे कालच्या सारखाच, इडली आणि वडा. हे बघा, सांबर इंबर टाकायला लावलंय. आणि आमची मंडळी हे बघा. भाई कसा वाटतं तुला? एकदम मस्त आहे. त्याच्यामुळे आम्ही परत आज योत नाश्ता मागवला, कारण पोट पण भरतंय, सस्त्यान काम मस्त. हे बघ भाई, अजून सेटअपच नाही झाला याचा. पहिला नाश्त्याची सोय, त्याला नाश्ता वगैरे करतो मग भेटतो. चला चाललोय आम्ही सर्व फ्रेश वगैरे होऊन. हे बघा भाई आमची मंडळी, हे बघा आमचा किंग, मेकअप किंग. आता चाललोय बीचवर. त्या कोणत्या बीचवर ते तुम्हाला समजेल. आणि आमचा यो स्टे बघा कसा कलरफुल, कासा दे कलिंगूड. हो बघ, हा मग कासा दे कलिंगूड. कॉन्टॅक्ट करा तुम्हाला यायचं असेल तर. पोचलेलो आहोत आपण आता बीचवर. कुठला बीच आहे रे यो? हा, रंबोल बीच आहे का? रंबोल बीचवर आलेलो आहोत आम्ही आता. रंबोल बघूया इथे अरम कोण बोलत आहे. भाई आम्ही सगळ्यांनी चाल मारले. चाल बघा, पाणी तर एकदम खतरनाक आहे, सांगून फायदा नाही, नादच नाही. गाई पाहू शकताय, पक्षी शिकारीवर आलेला आहे तो बघा. शिकार गवसाला लागले तो, आणि भारी दिसते ना, एकदम स्लो मोशन मध्ये शिकार शोधते तो. आणि लोकेशन चेक करा, कसा कलरफुल ना, एकच नंबर. चला आपले पोरांचा फोटोशूट करू जरा. यो बघ, खतरनाक दिसते र. डोलं बघ काय भारी आहे त्याचं. या जागेवर मस्त आपला फोटोशूट झालेला आहे. आणि सर्व कॅफे आहेत, कॅफे, खाण्यापिण्याचे स्टॉल्स, डायरेक्ट समुद्राच्या समोरच व्ह्यू बघत खाऊन पिऊन एन्जॉय करायचं मस्तपैकी. तर चला जरा रंबोल मार्केट फिरू, ओपन झाले का नाही बघू. मांजर बघा भाई, ऑरेंज मनी म्याव. हे बघ लाड करायला आली. म्याव. काय बोलायचं, मार्केट एकदम डाऊन चाललं वाटतं गोव्यावाल्यांचा. सगळी दुकानं बंद आहे मार्केटची, मोजून 1-2 दुकानं फक्त चालू आहेत. आणि यो बघा नजारा, समुद्र किनारा रंबोलचा. हे बघा, मोजून 1-2 दुकानं चालू आहेत फक्त, बस. ये बघा भाई, फुल मार्केट एकदम. आणि या साईडला पाहू शकताय रंबोलचा मार्केट पार करून एकदम लास्टला आलेलो आहोत आपण. आणि पब्लिक कोणच नाही, पब्लिक कोणच नाही इकडे बाबा. यो बघा तो पक्षी परत आम्हाला दिसलेला इकडे. यो बघा, सेम टू सेम शिकारी आलेला आहे. शिकारीच्या पोझिशन मध्ये आहे भाई तो.
आणि दगड बघा कसं लाल लाल झाले ना इकडं. भाई साहब सीन बघा सीन. या साईडला रूम बी म्हण मार्केटचा एरिया. नमस्कार मंडळी. तर आता नारळ पाणी वगैरे पिलेलो आहे, थोडं पोटाला आराम दिलेला आहे आम्ही. आणि आता नाही साई पण आम्ही घेतलेली आहे पार्सल. कंप्लीट आम्ही तेच म्हणून त्यांनी पार्सल घेतली. आता पोट भरलं बाई. चाललोय आता गाडीमध्ये जाणार, आता रूमवर जाणार, थोडा आराम करणार, संध्याकाळी मस्त नाईट व्ह्यू एन्जॉय. संध्याकाळी काय असेल ते. आज तसा आमचा शेवटचा दिवस आहे गोव्यामध्ये. आम्ही उद्या मॉर्निंगला निघणार आहे, त्याच्यामुळे बघू काय होते. कोकणला जाणार आहे आम्ही, कोकणला. तर चला आता ऊन पण भरपूर वाढलंय, त्याच्यामुळे आता जातो मस्तपैकी रूमवर. आज 4था दिवस आहे गोव्यामध्ये, पण वाटत नाही का आम्ही 4 दिवस झाले राहिलो इथे. असं वाटतंय का आजच आलोय सकाळी. गोवा एवढा आहे भाषा मारते भाषा. याला लागला डायरेक्ट. दिवस लावा लागलं वाटतं मला. आत्ताच रूमवर आलं, गाडी लावलेली आहे मस्त. हे बघा आपले राहतो त्याचा नाव कासा दे कलिंगू. यो कॉन्टॅक्ट नंबर. कोणाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. आणि मस्त रूम आहेत, तुम्हाला रूम टूर देतो मी. आमचा रूम नंबर आहे A9. आमचा रूम नंबर आहे A9. नाही आमचा असा पसारा. हे बघा AC, याच्यावर आमचा झोपा विपाचं काम असते मस्त पैकी. हो बघा आम्हाला फ्रीज पण दिलेला आहे मस्त. हो बघा बाथरूम मस्त एकदम क्लीन करून ठेवलेला आहे रूम. चला आता जेवतो बिवतो न संध्याकाळचा प्लॅन काय आहे तो बघतो. कारण तेच लोकेशन 17वेला बघण्यामध्ये मजा नाही, त्याच्यामुळे आता बघतो. ते नाईटला क्रूज बोटिंगला जायचा आहे असा विचार चाललाय आपल्या पोरांचा. तर बघू कसा काय सीन आहे तो. सो मंडळींनो खाऊन पिऊन मस्तपैकी आता आम्ही रेस्ट मोडवर गेलेलो आहोत. सर्वजण झोपलेले आहेत गोधऱ्या घेऊन. बघा या साईडला आहे बघा, रेस्ट मोड ऑन झालेला आहे. मस्तपैकी आता आम्ही आराम करू आणि मग संध्याकाळी बघूया कोणत्या लोकेशनवर जायचं आहे ते. आमचा कसा ऑन द स्पॉट आम्ही ठरवतो, मग तिकडे जायचं इकडे जायचं असं असते आपलं. म्हणून सांगतो आता आराम करतो, आता झोपतो जरा. गाडी वगैरे लावले पार्किंगला आणि आम्ही मारलंय चाललो रंगबिरंगी घरांजवळ फोटोशूट करायला. आणि फुल पब्लिक आहे, एकदम अट्रॅक्शन आहे पंजिमचं. कलरफुल घरं हे अशी रंगीबिरंगी. अजून चालू नाही झालेत, पुढे आहे ते. इथे आम्ही फोटोशूटला आलेलो न पोरांना शोरमा दिसला भूक लागली त्यांना. आता शोरमा घ्यायला लागलेत ते. तो मंडळी रंगीबिरंगी घराजवळ आपण पोहोचलेलो आहोत. बॅकग्राऊंड चेक करा, लोकेशन बघा. या साईडला पण आहे फुल, परत या साईडला पण आहे. आणि इथे एवढे भारी बिल्डिंग आहे, परत त्या साईडला पण आहे. बोललं तर एकदम एस्थेटिक मॉल. यो बघ, चला आता आम्ही फिरतो इकडं.
बघतो अजून काय काय आहे. हे बघा कसं फोटोशूटसाठी भरपूर पब्लिक या साईडला येत असते. आणि या साईडला खाण्यापिण्याचं टेन्शन करायचं नाही, असे कॅफे लागलेलेच आहेत. कॅफे सर्व खायला प्यायला भेटून जातं. तो भरपूर सारा फोटोशूट झालेला आहे आपल्या पोरांचा. माझा पण थोडाफार झाला आहे. मला सध्या यावर्षी इंटरेस्ट नाही फोटोशूटमध्ये. असंच स्टोरीसाठी मी काढत असतो हे ते. चला आता आपल्याला क्रूजला पण जायचं आहे. मग कसं काय ते माहोल बघूया, चेक करूया क्रूजचा. इससे कहते नजारा. असे आपले गावन करायला पाहिजे सगळी घरं एकदम कलरफुल. मजा येईल मग. एकदम अट्रॅक्शन दिसेल आपल्या गावामध्ये. गाईज मस्त ते कलरफुल घरं फिरून फिरून आलो. आणि हा फेमस चर्च जो भरपूर शूटिंगमध्ये शूट आलेली आहे, याची गोलमाल वगैरे भरपूर शूटिंगमध्ये आलेला आहे चर्च. आपल्याला काय पिक्चरचे तेवढे नाव माहिती नाही. ही बघा पब्लिक कशी बाहेर उभं राहून फोटो काढायला लागले. खतरनाक काम ना. पब्लिक बघा. ही बघा आपली गाडी. आणि हा समोरच चर्च लोकेशन बघा. एकदम भारी पार्किंग आहे भाई, फ्री वाली ती पण. चला बाई आम्ही चाल मारले मस्तपैकी. इकडं पोरं बघा आमची सगळी. हे बघा कसिनो लागलेले आहेत. कसिनो बिग डॅडी. पुढे तिकडे डेंटेल रॉयल बियल सर्व आहेत. आणि आपण चाललोय क्रूजमध्ये कारण आपल्याला जायचं नाही. आपल्याला जुगार बिगार खेळता नाही येत, त्याच्यामुळे आपण जाणार नाही. तर आपण पार्टी क्रूजमध्ये जाऊया. इकडे आहे ती. चलो जाऊया मग. समोर बघा डेल्टन जॅक. आणि आता आम्ही तिकीट काढले पर पर्सन 500. आणि आम्ही चाललोय क्रूजमध्ये. हे बघा बिग डॅडी. ये आमची क्रूज. 1 घंटा एन्जॉय करने का इसमें एन्जॉय. तो कसिनो प्राइड तो बघा. सनसेट भेटला पाहिजे बस. ही आमची मंडळी. यो बाई ओपन आहे नाही तर सांगतील याला नेला नाही. समुद्र तो बघा. सन काय चालतंय तुमच्या. सो मंडळी बसलेलो आपण क्रूजमध्ये. आणि एवढीच पब्लिक आलेली आहे. आणि या साईडला बघू शकता तुम्ही वॉटर कसिनोज. हे बघा जशी बोट चालू होईल तसं तुम्हाला दिसेल. हे बघा लाइटिंग वेटिंग लागलेली आहे मस्तपैकी. आणि हवा एकदम जोरदार आहे, त्याच्यामुळे एकदम मजेशीर आपला ट्रिप होणार आहे. गरम वगैरे होणार नाही. अरे इथं बसल्या बसल्या सनसेट पण झाला. आता कालोख पडेल बाई. बोट सोडतात का नाही. पब्लिक काय आहे. जोपर्यंत पूल भरणार नाही तोपर्यंत काय सोडणार नाही वाटतं ही बोट. मस्तपैकी हवा सुटले. बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे यांची भारीवाली एकदम. या साईडला ज्यूस सेंटर, खाण्यापिण्याचा स्टॉल. आता बोट सुटलेले आहे. अभी मजा येंगा ब्रो. हॅलो गाईस. एकदम ब्लू ब्लू लपून. कसं वाटतंय तुला गौरव. चालू झाले आता बघू थोड्या वेळाने काय चालू झाले ते. एखादा समज माहिती पडेल काय कसं आहे. सो मंडळी पाहू शकताय डान्स वगैरे आता चालू झालेले आहेत. आता आपली पोरं पण जाऊन डान्स करणार आहेत. मला डान्स येत नाही म्हणून मी करत नाही. आमची पोरं डान्स मारणार आहेत भारीवाला. योगीला आम्ही बोलवलं त्याच्यासाठी खास.
मैंने गुड इवनिंग बोला है, मुझे गुड इवनिंग का वापस मिलना चाहिए। वेल गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन, गुड इवनिंग। आप सबका मेरे क्रूज पर आने के लिए हार्दिक स्वागत है। वेल हमारी तरफ से आप सभी लोगों के लिए कुछ ट्रेडिशनल डांस परफॉर्मेंस रहेगा और बाकी के समय पर हमारा डीजे आप सभी लोगों के लिए म्यूजिक प्ले करेगा। तो शुरू करने से पहले मैं आपको बोर्ड के बारे में बताना चाहता हूँ। ये एक डबल डेक की बोर्ड है। ऊपर वाले डेक पे आपको स्नैक्स काउंटर एंड बार काउंटर मिल जाएगा और नीचे वाले डेक पे आपको परफॉर्मेंस मिल जाएगा। और ठीक मेरे पीछे, ठीक आपके पीछे लेफ्ट हैंड साइड पे लेडीज वॉशरूम मिल जाएगा, मेरे राइट हैंड साइड पे बॉयज वॉशरूम मिल जाएगा। वेल हमारी तरफ से आप सभी लोगों के लिए पहला डांस पेश किया जा रहा है। इस डांस का नाम है पोर्चुगीज कुर्दिनो। Quem te vê hoje Maria, oh malhão, malhão. Quem te vê hoje Maria, foi cacheiro, tim, 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 कपल से प्लीज फ्लोर पर आ जाओ। ठीक है, इसके बाद कपल्स राउंड नहीं होने वाला, तो प्लीज जल्दी आ जाओ कपल्स, ऑल द कपल्स। एक तास झालेला आहे आणि आता आपण बाहेर निघालेलो आहोत. सर्व परफॉर्मन्स वगैरे झालेले आहेत. आता इकडनं जायचं डायरेक्ट आपल्या रूमवर. तिकडनं काय असेल ते पुढे काय असेल ते तुम्हाला समजेल. कंटिन्यू राहा. सर्व पब्लिक निघालेलं आहे बाहेर. ह्याच्यावरती पण आहे. पहिला आम्ही वरती बसलेलो. आता आम्ही पूर्ण खाली आलेलो आहोत. आता गाडी आपली लागणार आहे. तिथून आपण चढलो तिथे एंट्रीला. चलो अभी जाने का एक कलिंगुड और बागा बीच. तुम भी आ जाओ. पाहू शकताय आपली पण बोट अशाच प्रकारे आहे. ही बघा, ही बघा वरती कसे डान्स करतात. बरोबर 1 तास आम्हाला फिरवलं मस्तपैकी. 1 तासाच्या वरच फिरवलं. 500 रुपये वसूल झाले. कधी पण याल तर बोर्ड लक्षण ठेवा. यो बघा गोवा पार्टी क्रूज हे लोकेशन लक्षण ठेवा. बिग डॅडीच्या बाजूलाच आहे तो. सो मंडळी, भरपूर दिवसापासून आपण रील पाहत होतो. गोवन पोळी वगैरे, कापरल पोळी. हे बघा हा मेनू आहे. अंजुना बीचच्या इकडेच हा लोकेशन आहे. फूड ट्रक आहे, फूड ट्रक. म्हणजे
ऑर्डर दिलेली आहे. आता झाल्यावर पार्सल आपण रूमवर जाऊन खाऊ, तेव्हा समजेल काय आहे तो आणि कशी चव बिव आहे ती आपल्याला समजेल. हे बघा या टाईपमध्ये. हॅलो गाईज, मस्त खाऊन पिऊन आता आम्ही आलो टिटोज लेनला. वाजलेत 12:30 आणि हे बघा हे सर्व क्लब आहेत. क्लब अख्खी रात चालू असते ही गल्ली. क्राऊड बघा आता 12:30ला एवढा क्राऊड आहे, एकदम बेकार काम आहे. भाई आमचं फिरून झालेलं आहे टिटोज लेन. बघा घाम बघा भाई, जाम गरम झाले. एवढं नाचलो ना का एवढं सांगून फायदा नाही. पूर्ण गरमीने परत मी कधी नाचत नाही, मी नाचलो. यो बघा निस्ता घाम आलाय. 500 रुपये एंट्री होती, 500 रुपये एंट्री. रात्रीचे वाजले 1:30. गाडी लावलेली आहे पार्किंगला. आलेलो आपल्या लोकेशनला रूमचे.